नमस्ते. आपली मोटर तर कंटिन्यू चालूच आहे. आत्ता आपले वाजले 2:43 2:43 झालेत. आपण 10 वाजता मोटर चालू केली ती, कारण की नाईटची 10 ते 6 लाईट आहे. त्यामुळं आपण नाईटला 10 वाजता ज्यावेळेस मोटर चालू केली तेव्हापासून कंटिन्यू चालूच आहे. तसं विचार केला तर हे नाईटला लाईट सोडता एवढी थंडी वगैरे पडलेली नाही का, त्याबद्दल MSCBचा तर सर्वप्रथम निषेधच आहे की भाई तुम्ही इकडं MIDCला वगैरे कंपन्यांना दिवसभर लाईटी देता, आणि एक शेतकरी आहे जो की पोशिंदा आहे या जगाचा, जो दुसऱ्यासाठी कष्ट करतोय, दुसऱ्यासाठी पिकवतोय, त्याच्यासाठी रात्री लाईट देत आहे, त्याबद्दल तुमचा निषेधच असणार आहे. पण चला, तुम्ही लाईटीने झपका वगैरे मारत नाही, एक कंटिन्यू चालते, त्याबद्दल तुमचे आभार पण आहेत की तुम्ही कंटिन्युटी ठेवली, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपलं प्रॉपर तर पाणी चाललेलंच आहे नाही का इकडनं. आणि चलत असताना ही ज्वारी जी की डोक्याच्या वर गेली, जे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला नाही का. आणि हे विषय असा, आणि आजचा दिवस पण बेस्ट होता नाही का. म्हणजे कसं बघा, जर विचार केला तर हे पुढं जे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं वांगे वगैरे आहे, तिकडं पण पाणी चालू आहे आणि तिकडं पण पाणी चालू आहे, दोन्ही साईडला पाणी चालू आहे. 84 लक्ष योनी चवले असं म्हणतात की 84 लक्ष योनी टर्न म्हणजे फिरल्यानंतर 84 योनीचा सर्कल झाल्यानंतर मानवदेह भेटतो. आणि मानवदेह भेटल्यानंतर तो आपल्याला जगायला 70-75 ॲज पर 60च वर्ष भेटतो आता प्रॉपर नाही का. 60 वर्षानंतर तसं विचार केला तर 40 वर्षानंतरच प्रॉब्लेम क्रिएट चालू होतं, शुगर BP वगैरे नाही का. आणि नंतर तो माणूस 60-70-80 वर्षापर्यंत जगतोय. म्हणजे 84 लक्ष योनीमधून फिरायचं आहे. 84 लक्ष योनीनंतर फिरल्यानंतर तुम्हाला एक मानवदेह भेटणार आहे, तो पण 80 वर्ष जगण्यासाठी. आणि 80 वर्ष जगण्यासाठी 84 योनी फिरून आल्यावर आपण आपल्या लाईफमध्ये जर ते एकच काम करत राहिलो, म्हणजे ॲज पर की वर्क करता येणं, ड्युटी करता येतं, तेच सकाळी उठले 10ला गेले, 5ला आले, झोपले, उठले, मग याच्यात काय मजा नाही ना बॉस. 84 लक्ष योनीचा प्रवास केल्यानंतर 80 वर्षाची भेटलेली लाईफ ही तुम्ही अशी वेस्ट नाही घालू शकत, आणि तुम्ही घालू पण नाही, या मताचा तरी मी. ही बहुत छोटी लाईफ आहे यार. आणि या छोट्या लाईफचा जर मनसोक्त आनंद घ्यायचा असेल ना, तर जीवनामध्ये एक वेगवेगळा रोल करायला शिका. की ही विद्यार्थी, नंतर कॉलेज लाईफ, नंतर एक चांगला मुलगा, नंतर लग्न झालं चांगला नवरा, नंतर मुलं झाल्यानंतर चांगला बाप, आणि नातू झाल्यानंतर चांगला आजोबा. हे रोल तर सगळेच करताय, याच्यात वेगळं काय. पण हे रोल तर करणं गरजच आहे तुमची. पण हे करत असताना त्याच्यासोबतच तुम्ही आणखीन काय ॲक्टिव्हिटी करू शकता का, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ॲक्टिव्हिटी करणं किंवा वेगवेगळे रोल करणं खूप गरजेचे आहेत. जसं की आजचा माझा रोल आहे शेतकऱ्याचा. अनुभव शेतकऱ्याच्या नाईटचा आहे की कसं असतं हे जीवन नाही का. आता जर विचार केला ना, पूर्ण अंधार आहे, सगळा ज्यावर एवढी मोठी मोठी होत गेली आहे. इकडे आमच्याकडे बिबट्याचं पण सावड चालू नाही का, बिबट्या आलाय. त्यामुळेच मी आमच्या काकांच्या सोबत आलेलो आहे, त्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून, किंवा एक चला भाऊ बोलू चालू लागण्यासाठी मी आलेलो आहे त्यांच्यासोबत. आणि तो सीन असताना मी त्यांच्यासोबत आलो आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतोय नाही का की ही लाईफ जगत असताना मी आजचा अनुभव घेतो आहे शेतकऱ्याचा. मस्त आहे भाई, की ही इतकं घनदाट आहे सगळी सिस्टीम, आणि त्या घनदाट सिस्टीममध्ये आमचा चाललेला हा दाऱ्याचा प्रवास.